सातारा सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली। प्रचंड मोठं प्रेशर हे सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी पेशंट्सचं दिसलं। साधारणपणे 128 ची कॅपॅसिटी असताना 148 पेशंट्स त्या ठिकाणी आहेत आणि क्रिटिकल पेशंटची संख्या मोठी आहे आणि त्या तुलनेमध्ये आयसीयूची व्यवस्था, ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था ही त्या ठिकाणी कमी आहे। आता ज्या प्रकारे पेशंटची संख्या वाढते, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता साताऱ्याच्या एक प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे। स्टेडियम मध्ये 400 कॅपॅसिटीचं कोविड सेंटर तयार करून, हॉस्पिटल तयार करून साधारण तिथे 300 ऑक्सिजनेटेड बेड्स आणि 100 बेड्स हे बाकी व्हेंटिलेटर आणि इतर सगळ्या बाबीचे अजून राज्य सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही। आणि आज अनेक या खासगी हॉस्पिटलमध्ये जिथे जीवनदायी योजनेचे पेशंट आहेत, त्या पेशंटला जर रेमडेसिवीर मिळालं नाही तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मरण्याचीच पाळी येईल। आणि म्हणून मला वाटतं की असा निर्णय जर सरकारने घेतला असेल तो तात्काळ परत घ्यावा किंवा यात काही कन्फ्युजन असेल तर ते दूर करावं। आणि ज्या प्रकारे खासगी हॉस्पिटलमध्ये देखील जी काही सिस्टीम होते, डेप्युटी डायरेक्टर किंवा जिल्हाधिकारी किंवा जे काही आरोग्य अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून पेशंटचं रिक्वेशन गेल्यानंतर ते रिलीज होत होते, तसेच तात्काळ रिलीज करावे। आज आपण जर विचार केला ना, अचानक अशा बंद केल्यामुळे ज्यांचे 2 डोस झाले त्यांनी काय करायचं, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत। आणि म्हणून त्याही संदर्भात सरकारने विशेष लक्ष हे दिलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। मला असं वाटतं की आता एका क्रिटिकल स्टेजमधून आपण चाललो आहे। या क्रिटिकल स्टेजमध्ये ज्या स्टेजमध्ये महाराष्ट्रामध्ये रोज 14 ते 15 हजार पेशंट्स आहेत, जवळजवळ 19% इन्फेक्शनचा रेशो आहे। देशाच्या एकूण मृत्यूपैकी 40% मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सरकारने अधिक गांभीर्याने याच्याकडे बघावं। ही सर्वदूर सगळ्या हॉस्पिटल्सची आहे। आता मी इस्लामपूरला गेलो होतो, तिथेही तीच परिस्थिती मला पाहायला मिळाली। एकूण आतापर्यंत माझ्या माहितीनुसार केवळ 9000 केसेस सेटल झाल्या आणि कदाचित माझी माहिती चूक असेल तर ती शासनाने करेक्ट करावी, पण जी काही माहिती माझ्याकडे आहे त्यात अजून दावे सेटल झाले नाही। आणि त्यामुळे 4-4, 5-5 महिने एकतर आपले महात्मा फुलेचे पॅकेजेस जे आहेत ते खूप कमी पैशाचे आहेत आणि ते जर 4-4 महिने आपण सेटल केले नाही तर दवाखाने चालवायचे कसे, हा प्रश्न आज त्या ठिकाणी येतो आणि त्याचा परिणाम हा कुठेतरी रुग्णसेवेवर होतो। आणि मग खासगी हॉस्पिटलमधनं काही ठिकाणी मग दबाव तयार होतात रुग्णांवर आणि म्हणून याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। लक्षात आणून देण्यात आली आहे की रेमडेसिवीर जे एक अत्यंत महत्त्वाचं औषध या कोरोनाच्या संदर्भातलं आहे आणि विशेषतः एक स्पेसिफिक परिस्थितीमध्ये त्या औषधाचा फार जास्त उपयोग होतो। त्याचे 6 डोसेस जवळपास द्यावे लागतात, त्याचा 35,000 रुपये खर्च आहे। राज्य सरकारने घोषित केलं होतं की सर्व पेशंट्सला आम्ही तो देऊ आणि आतापर्यंत खासगी रुग्णालयातल्या पेशंट्स करताही राज्य सरकार तो ऑथराईज करत होती आणि ते इंजेक्शन देत होती। कालपासनं खासगी रुग्णालयाला रेमडेसिवीर देणं हे बंद करण्यात आलंय असं मला समजलंय। हा निर्णय अतिशय चुकीचा ठरेल। राजनीति से कोई लेना देना नहीं है और लोगों को भी इस केस में राजनीति से लेना देना नहीं है। लोगों को ये लगता है कि मिडिल क्लास से आया हुआ, मध्यम वर्ग से आया हुआ एक होनहार नौजवान ये मुंबई में आकर बॉलीवुड में एक अपनी जगह बनाता है, करोड़ों लोगों के दिल में जगह बनाता है और ऐसे व्यक्ति का इस प्रकार से मृत्यु होना कि जिसमें बहुत बड़ा संशय लोगों के मन में तैयार हुआ है। सर्कमस्टांसेस जिस प्रकार से दिख रहे हैं
इससे लोगों के मन में बहुत शंका है और इसमें लोगों को, राजनीति ने लोगों को सच चाहिए। जिस सच को छुपाने का प्रयास हो रहा था और परत दर परत अब जो सच बाहर निकल रहा है वो सच बाहर आए, इतनी लोगों की अपेक्षा है। बाकी राजनीति में ये होता है या वो होता है, इससे लोगों को कोई गवर्नमेंट को खतरा लगता है क्या आपको? देखिए, गवर्नमेंट का खतरा वगैरह ये तो हम बाद में देखेंगे, लेकिन कहीं ना कहीं सरकार को इस बात का जवाब तो देना ही पड़ेगा कि अब जब इतने एविडेंस बाहर आ रहे हैं तो ये जिस समय महाराष्ट्र में पुलिस के पास ये केस थी उस समय ये एविडेंस क्यों नहीं आए। और मैं बहुत साफ बताता हूँ कि मुंबई पुलिस बहुत कॉम्पिटेंट है। मैंने मुंबई पुलिस के साथ गृह मंत्री के रूप में 5 वर्ष काम किया है। ये बहुत प्रोफेशनल पुलिस फोर्स है। जरूर कोई ना कोई दबाव पुलिस के ऊपर आया होगा कि जिसके चलते पुलिस ने ये कार्रवाई नहीं की और इसलिए ये केस सीबीआई की तरफ गया। और इसलिए मैं नहीं जानता ये क्या दबाव है, इसका भी खुलासा होना चाहिए। म्हणजे अपेक्षित म्हणजे व्हायचे अपेक्षित म्हणजे त्यांना अशी अपेक्षा आहे पण त्यांचा हा आरोप म्हणजे ते राज्य सरकारमधले एखादा घटक असणार आहेत आणि ते ह्याच मंत्र्यांवर आरोप करतात। चला, कधी कधी ते खरं बोलायला लागले, चांगलं आहे। देवेंद्र जी, मेरा टाइम्स के लिए प्रश्न है, सुशांत सिंह के बारे में जो आज कह रहे हैं, सचिन सावंत ने भी जो ट्वीट किया है आपके बारे में, क्या कहेंगे इसके बारे में? या सुशांत सिंह का केस जिस तरफ मोड़ रहा है इसको लेकर महाराष्ट्र की राजनीति में भी खलबल हो सकती है, कई जानकार लोग ऐसे कह रहे हैं, क्या कहेंगे इसके बारे में? ये सचिन सावंत ने जो ट्वीट किया है ना, वो एक फ्रस्ट्रेटेड इस प्रकार का व्यक्ति सचिन सावंत कि उनको क्या हो गया कि वो विधान परिषद में जाना चाहते थे, उनकी पार्टी भेजती नहीं, इसलिए उन्हें निराशा है। मैं पूछना चाहता हूँ कि भाई जो कोई वो संदीप सिंह है, मुंबई पुलिस के पास जब केस थी उस समय किसी पर कार्रवाई क्यों नहीं हुई? उस समय ट्वीट क्यों नहीं किया? मुंबई पुलिस ने पहले दिन ये घोषित कर दिया, अभी उनकी पार्टी सत्ता में है ना, मुंबई पुलिस ने पहले दिन ये घोषित कर दिया कि भाई ये सुसाइड है, उसके ऊपर ट्वीट क्यों नहीं आया? और जिस समय सुप्रीम कोर्ट ने ये केस सीबीआई को दिया तो ट्वीट क्यों नहीं आया? अब जैसे परतें खुल रही है तो इशू को चेंज करने के लिए जैसे जैसे इनकी कलई खुल रही है तो विषय को अलग अलग प्रकार से मोड़ने के लिए ये प्रयास वो कर रहे हैं। जैसे उन्होंने ट्वीट किया वैसे किसी और ने ट्वीट किया और एक बड़े ही ज्येष्ठ नेता की फिल्म कैसे संदीप सिंह बना रहे थे इसका भी ट्वीट आया हुआ है। तो मुझे ऐसा लगता है कि कुल मिलाकर जो कोई अभी जिस प्रकार से सारे एविडेंस सामने आ रहे हैं, इससे बौखला कर इसको किस प्रकार से डायरेक्शन लेस किया जाए, इस प्रकार का प्रयास चल रहा है। महाराष्ट्र की रोहित पवारांनी केले आणि त्याचा पाठपुरावा आपण करत नाही, आपण केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे की खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पद्धती आहे। अजितदादांना याकरता दोष देणार नाही की ते काय बोलले आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपण काय केलं हे वेगळं आहे, पण हे सातत्याने हे जे बोललं जात आहे। पहिली गोष्ट अशी, मागच्या वर्षीचं संपूर्ण देणं 19,500 कोटी रुपये मार्च पर्यंतचं केंद्र सरकारने पूर्ण केलेलं आहे। खरं तर केंद्र सरकार हे सांगू शकली असती की आता फोर्स मेजर हा जो काही क्लॉज आहे तो इन्व्होक झालेला आहे एपिडेमिक ऍक्टमुळे, त्यामुळे जर हे कंपेन्सेशन किटीत पैसे नाहीत तर आम्ही पैसे देणार नाही असं न सांगता, आणि ज्यावेळी देशाच्या अटर्नी जनरलने ओपिनियन दिलं होतं की कन्सॉलिडेटेड फंडातनं हे पैसे देता येणार नाहीत, अशाही परिस्थितीत आपल्या स्वतःच्या तिजोरीतनं ते पैसे देऊन महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांचे पैसे मार्च पर्यंतचे केंद्र सरकारने दिले। आता ही जी मागणी आली आहे ती मार्च नंतरची आलेली आहे आणि ती देखील आपण समजून घेतलं पाहिजे की मार्च नंतर केंद्रालाही जीएसटी आलेला नाही, राज्यांनाही आलेला नाही। म्हणजे बघा, केंद्राच्या खिशात पैसे आले तर राज्याला आले तसं नाही आहे, कारण जो जीएसटी जमा होतो तो राज्यातच जमा होतो
50% केंद्राला जातात आणि 50% राज्याला जातात. तो केंद्राला आलेला नाही. तरीही राज्याची मागणी अशी आहे की आमचा जो अपेक्षित होता म्हणजे मागच्या काळात जेवढा आला त्याच्यावर 14% अधिक आले. असा जो काही अपेक्षित आहे म्हणजे नॉर्मल जर कोरोना नसता तर जेवढा आम्हाला आला असता त्याच्यात आता जेवढा कमी आलेला आहे हा केंद्र सरकारने आम्हाला द्यावा, अशा प्रकारे राज्यांनी मागणी केली. म्हणजे हा काही बाबा रेग्युलर याच्यातला कुठली थकबाकी नाहीये. पण तरीही केंद्र सरकारने सांगितलं की ठीक आहे तुम्ही बरं. केंद्र सरकारकडेही जीएसटी न आल्यामुळे असे काही त्यांच्या तिजोरीत पैसे पडले आहेत, राज्याचे ठेवले आहेत, हक्काचे आहेत आणि अडवून ठेवले आहेत असं बिलकुल नाहीये. पण तरी केंद्र सरकारने काल भूमिका घेतली की अडचणीचा काळ असल्यामुळे राज्यांना आम्ही मदत करू. जो शॉर्टफॉल त्यांचा आलाय त्या शॉर्टफॉलच्या संदर्भात 2 योजना सांगितल्या. पहिली योजना एक तर राज्यांनी कर्ज घ्यावं, त्याला ती लिमिट केंद्र सरकार करून देईल किंवा एकत्रितपणे आरबीआयने काही योजना तयार करावी. या संदर्भात पुढच्या 7 दिवसांमध्ये सगळे राज्य एकत्रित विचार करून जीएसटी काउन्सिलमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि मग त्या निर्णयानुरूप केंद्र सरकार त्याला मदत करेल. आणि केंद्राने सांगितलंय की पुढच्या एप्रिलपर्यंत आपण ही योजना चालवू. एप्रिलमध्ये रेग्युलर झालं की त्याच्यानंतर मग 5व्या वर्षाचं जे काही कॉम्पेन्सेशन ठरलंय त्यानुसार आपण देऊ. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचे पैसे अडकवून ठेवले आहेत वगैरे हे जे बोललं जातं. आता मला मित्र पाहिलं नाही, मला काल दादा सांगत होते की रोहित पवार म्हणाले की यांनी एलबीटी रद्द केल्यामुळे काहीतरी महाराष्ट्राचं नुकसान झालं. पहिली गोष्ट तर अशी आहे रोहित पवारांना कॅल्क्युलेशन समजत नाहीये की याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे आहे. हे कॅल्क्युलेशन असं आहे की आपला जो बेस आहे त्या बेसवर 14%. आपल्याला दुसऱ्या वर्षीच कॉम्पेन्सेशन लागलं नाही, बेसच्या वरच आपण गेलो. त्यामुळे एलबीटी जर असता तरी देखील आपल्याला ते पैसे मिळाले नसते, कारण आपण बेसपेक्षा जास्त पैसे ऑलरेडी 17-18 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राने मिळवलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की एलबीटीच्या संदर्भातली आपली मागणी ही आपण त्यावेळेस काउन्सिलवर समोर ठेवली होती, पण काउन्सिलने ती एकमताने नाकारली. कारण त्यांनी सांगितलं एलबीटी हा फक्त महाराष्ट्राने लावला होता, हा इतर कुठल्याही राज्यात नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र असं जर आम्ही एकेका राज्याचा जो टॅक्स आहे तो जर आम्ही परत करायला लागलो तर मग प्रत्येक राज्य वेगवेगळा टॅक्स घेऊन येईल. आणि म्हणून सगळ्या राज्यांनी ज्याच्यामध्ये आता जे काही सत्तेत आहेत त्या काँग्रेस पक्षाचेही अर्थमंत्री होते, वेगवेगळ्या राज्यांचे अर्थमंत्री होते, सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस अरुणजींच्या समोर हा प्रस्ताव तेव्हाचे सुधीर मुनगंटीवार आमचे अर्थमंत्री यांनी मांडला तर सगळ्यांनी मिळून तो नाकारला. त्यामुळे हे काहीतरी आकडे सांगायचे की हे एवढे मिळाले असते नाही मिळाले, नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. साहेब महाराष्ट्र राजकारणासंदर्भात नाही झाली पण कोरोनाच्या संदर्भात चर्चा नक्कीच झाली आमची. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता काय केलं पाहिजे या संदर्भात 2 सूचना मी त्यांना दिल्या. त्यांच्या मनात जे होतं ते मला बोलले. त्याच्या व्यतिरिक्त आमची कुठली राजकीय चर्चा नाही. काही मनातलं काय असं काय बोलले आपल्याशी? मनातलं बोलले असतं तरी तुम्हाला सांगितलं थोडी असतं. राजू शेट्टी नवीन